मी आणि संतोष पवार नावाचा एक अभिनेता, आम्ही दोघे मिळून ऑस्ट्रेलियात गेलो होतो, सिडनीला, महाराष्ट्र मंडळासाठीचा सांस्कृतिक कार्यक्रम करायला. मग आम्ही उतरलो, आम्हाला घ्यायला एक गृहस्थ आले होते मंडळाचे. मग त्यांच्याबरोबर गाडीत बसलो आणि एअरपोर्टच्या बाहेर गाडी चालली. जरा वेळाने मी संतोषला म्हणलं, यार मला फार अनइझी व्हायला लागले रे संत्या, एकही खड्डा नाही लागला म्हणलं, अजून सरळ गाडी चालली, मला भीती, असं मळमळ व्हायला लागली मला. ते जे ड्राईव्ह करत होते गृहस्थ ते म्हणाले, हे रस्ते कोणी बांधलेत तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं नाही बा. ते म्हणले मीच बांधलेत. त्यांचं नाव विजय जोशी. सचिन तेंडुलकरांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया असा मानाचा बहुमान ऑस्ट्रेलियाचा मिळाला, त्याच्या अगोदर 6 महिने विजय जोशींना मिळाला होता. ऑस्ट्रेलियातले खूप चांगले रस्ते त्यांनी बांधले. तर आता कलावंत म्हणल्यावर एक अंगभूत आगाऊपणा असतोच अंगात. तर मी म्हटलं, मग आपल्या भारतात का नाहीत बांधत तुम्ही भारतीय असून? तर ते म्हणले, भारतात रस्ते इंजिनियर नाहीत बांधत, राजकारणी बांधतात. मग त्यांनी एक प्रसंग सांगितला, तो इथे सांगण्यासारखा नाही, समजून घ्या. आता गडकरी साहेब असते तर मोकळेपणाने सांगूनही टाकलं असतं त्यांनी. कायद्याचं बोला नावाच्या एका सिनेमात माझं एक महत्वाचं वाक्य होतं, शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची गरज असणं ही या देशाची खरी समस्या आहे. म्हणजे जी माणसं नीटनेटकेपणाने वागतात ती असतातच, पण एक दुसरा वर्ग असतो ज्यांना नीटनेटकं वागायचंच नाहीये, काही तुम्ही सांगा. म्हणजे पॅन्डेमिकमध्ये, लॉकडाऊनमध्ये बाहेर पडायचं नाही हा नियम असूनही उगाच काय चाललंय हे बघायला बरेच जण बाईक घेऊन बाहेर जायचे. पोलिसांचा मारही खाल्ला त्यांनी, पण त्यांना फक्त बघायचं होतं. आणि असा एक वर्ग या रहदारीमध्ये सातत्याने आढळतो. म्हणजे फुटाळ्याच्या कवायती रस्त्यात कशाला करायला पाहिजेत, पण एक वर्ग करतो. आणि त्या वर्गांना कठोर कायदे करणं ही महत्वाची गोष्ट आहे, आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होणं ही त्याहून महत्वाची गोष्ट आहे. आमचे इतिहासाचे मास्तर म्हणायचे, तू एखादं उत्तर नाही आलं की जवळ बोलवायचे, म्हणायचे काय नालायक आहे रे तुझं म्हणजे जन्माला आले न मेले, फुकटचा हेलपाटा झाला. तर असा फुकटचा हेलपाटा घालणारी बरीच मंडळी आहेत. बरं, त्यांना समजावणार कसं? म्हणजे एका गावात एक फुटबॉलचा मॅच होता आणि एका मित्राला 2 पास मिळाले. मग तो दुसऱ्याला म्हणाल, चल फुटबॉलची मॅच बघू. दुसऱ्याला फुटबॉल मधलं काही कळत नव्हतं. तो म्हणला, मी नाही येत यार, मला नाही कळत ते. अरे म्हणला, सोपा आहे गेम, मी सांगतो तुला तिथं गेल्यावर. चल म्हणला, तुला चहा पाचतो, भजे खाऊ घालतो. याला वाटलं चला फुकट खायला मिळते तर जाऊ बघायला. दोघं बसले, मॅच सुरू व्हायला वेळ होता. मग ज्याला येत नव्हतं तो म्हणला, हा सांग काय खेळ असतो? अरे सोपा आहे म्हणला, हे बघ, या मैदानाच्या 2 बाजूला 2 चौकोन दिसते त्याला गोल म्हणतात. तर दुसरं म्हणला, आम्ही पागल आहेत का, चौकोनाला कसं काय गोल म्हणतात? तो म्हणतो, तसं नाही रे, त्याच्यात बॉल गेला ना की मग गोल होतो. काही काय बोलायला लागला, बॉल आधीच गोल असतो, त्याच्यात गेल्यावर कसा गोल होईल? आता अशा माणसांना आपण समजवणार कसं? बरं, त्यात दुसरं, आपलं शहर म्हणजे पुन्हा विदर्भातलं. म्हणजे रामायणातली एक दंतकथा आहे. सीतामाई, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया चालले होते वनवासाला, आणि लक्ष्मण भैया सारखं ते सीतामाईकडचं ओझ द्या माझ्याकडे द्या, राम भैयाकडचं ओझ द्या माझ्याकडे द्या, असं चालले होते ते. मजल दरमजल करीत चालले. एका ठिकाणी आल्यावर लक्ष्मण भैयाने टाकलं बोचकं खाली. सायाचं, मीच काय लय बोचकं घेऊ? तर सीतामाईला आश्चर्य वाटलं. त्यांनी प्रभू रामचंद्राला विचारलं, इतक्या वेळ तर लक्ष्मण भाऊजी बरे होते, अचानक काय झालं? प्रभू रामचंद्र म्हणले, विदर्भ आला वाटते. आता ट्रॅफिक पोलिसांचा जो ताण असतो, एकतर विदर्भातलं कडक ऊन, त्यात ते दिवसभर आपली ड्युटी निभावत असतात, आणि अशा ठिकाणी आरेरावी करणारी बरीच मंडळी आढळतात. म्हणजे मी 2-3 महिन्यापूर्वी एका ट्रॅफिक हवालदाराला एकाने फरफटत नेल्याची बातमी सुद्धा वाचली होती. मला फार वाईट वाटलं होतं. म्हणलं, इतका अमानुषपण कशामुळे आला असेल त्याच्यात? तर जी माणसं जीव तोडून ड्युटी करतात त्यांच्याबद्दल थोडंसं आपण आदर दाखवणं ही जास्त महत्वाची गरज आहे. चांगुलपणाची गोष्ट साधी अशी की एकदा एकनाथ महाराजांकडे एक माणूस गेला आणि तो म्हणाला, महाराज मला 2च प्रश्नांची उत्तरं द्या म्हणला.
एक म्हणजे तुम्ही एवढे मोठे महाराज आहेत तर मला सांगा माझ्या आयुष्यात पुढं काय, माझं भविष्य काय. आणि दुसरा प्रश्न, लोकांनी तुमच्यावर टीका केली, तुम्हाला शिव्या घातल्या, तरी तुम्ही हसतमुख कसं राहता, त्यांना कसं काही बोलत नाही. ते एकनाथ महाराज म्हणले, तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुझं आयुष्य ह्याच्यानंतर 8च दिवस राहिले. त्यांनी पटकन नमस्कार केला, निघूनच गेला. तो पुढचा प्रश्नाचं उत्तरच ऐकलं नाही. 8 दिवस झाले आणि 9व्या दिवशी त्याला जाग आली आणि त्याला लक्षात आलं आपण जिवंत आहे. म्हणला ही महाराजाचीच कृपा आहे, त्यांच्याच आशीर्वादामुळे जगलो. सकाळीच त्यांनी पेढे हारतुरे घेतले, महाराजाकडे घेतला, पायावर डोकं ठेवलं. म्हणला महाराज तुमच्यामुळं वाचलो, अशीच कृपादृष्टी आयुष्यभर ठेवा. महाराज म्हणले काय केलं 8 दिवस तू? काही नाही म्हणला, सगळ्यांशी चांगलं वागलो, बायकोला मारलं नाही म्हणला 8 दिवसात. काय नाही, पोरं कोणत्या वर्गात जाते ते माहीत झालं म्हणला. भावाबरोबर जमिनीच्या तुकड्याचं भांडण होतं, त्याला देऊन टाकला तुकडा, घे म्हणलं, आयला मरायचंच आहे, आपल्याला काय करायचं. महाराज म्हणले कसं वाटलं? फार चांगलं वाटलं महाराज. तर महाराज म्हणले असंच आहे, मी दररोज सकाळी उठलो की आपलं आयुष्य 8च दिवस आहे असं समजून जगतो, म्हणजे इतरांशी चांगलं वागायची प्रेरणा आपल्याला मिळते. वसंतराव देशपांडे सभागृहात राष्ट्रीय युवक महोत्सवाचं सुवर्ण पदक मिळवलं होतं, तेव्हापासून नागपूरला नेहमी येतो. तर मला दरवेळेस कुणीतरी एक जण भेटतो नागपूरचा आणि म्हणतो, काय नागपूरला पहिल्यांदाच का? पण अलीकडच्या काळात मी दरवेळी रस्त्यांची प्रगती बघतोय तेव्हा खरोखरीच मी नव्याने नागपूरमध्ये आल्यासारखं वाटतं. आणि त्याचं श्रेय गडकरी साहेबांना आहे. आणि एवढा विजनरी राजकीय नेता या गावाला, या शहराला मिळाला आणि या राज्याला मिळाला, ह्या देशालाही मिळाला, हे या देशाचंही भाग्य आहे असं फार मनापासून मला म्हणावं असं वाटतं. निळू भाऊंना एकदा मी विचारलं, भाऊ म्हणलं तुम्ही आत्मचरित्र का लिहित नाहीत, म्हणजे आमच्यासारख्या नवीन मुलांना मार्गदर्शन होईल. तर भाऊ म्हणाले असं असतं, आत्मचरित्र लिहिताना आपल्याला बऱ्याच लोकांना दुखवण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि फार प्रखर सत्य मांडण्याचीही तयारी असली पाहिजे. या दोन्ही असल्याशिवाय आत्मचरित्र मांडू नये. तर गडकरी साहेबांचं मी बोलणं ऐकतो त्यावेळी ते इतके बिनधास्तपणे बोलतात. माझ्याच कार्यक्रमात अस्सल पाहुणे इरसाल नमुनेमध्ये मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि तेव्हाच त्यांनी धडाडकन असं स्टेटमेंट केलं होतं आणि ते खूप गाजलंही होतं देशभरात. तर मला असं वाटतं की एवढ्या मोकळेपणाने त्यांनी ह्या सगळ्या प्रगतीकडे पाहणं. आणि दुसरा हा जो कार्यक्रम आहे तो मला इतका आवडला पडद्याचा आणि इथे उपलब्ध होण्याचा. मी गेली 10 वर्ष मी असं म्हणतोय की मराठी चित्रसृष्टीलाही याची गरज आहे. कारण पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर वगळता दिवसा नाटकाची परंपरा नाही आणि सगळीकडे हजार कॅपॅसिटीची नाट्यगृह आहेत आणि तिथे काही दररोज नाटक होत नाही. तर तिथे अशा प्रकारचे पडदे लावून जर मराठी सिनेमा दाखवला गेला तर प्रेक्षक संख्येत वाढ होईल आणि त्याचं तिकीट दर 40, 30, 20 असा जरी ठेवला आणि 10 रुपये जरी निर्मात्याला मिळाले तर आमचेही दिवस बरे होतील अशी खात्री वाटते. कारण बहुतेक कार्यक्रमात माझं हेच जॅकेट असतं. तर बायको म्हणाली, अरे कोणाला तरी कोणीतरी बोलेल तुला एखाद दिवशी. मी म्हणेल नाही, मला लाल रंग आवडतो असं मी त्यांना सांगेल. पण हे दिवस बदलायचे असेल तर नाट्य चित्रपटगृह अशी जर संकल्पना झाली आणि आमचा प्रेक्षक वर्ग वाढला तर त्याचं फार महत्त्वाची गोष्ट होईल. पण आज या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि ह्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. नाही तर बऱ्याचदा बोलण्याच्या ओघात किती वेळ गेलाय. कलावंताला माईक मिळालं की अवघड असतं ते. एका सभेत एक वक्ता असा बोलू लागला आणि लोक कंटाळले, म्हणले हा थांबतोय कधी आता. म्हणून लोकांनी कंटाळून टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तर त्याला वाटलं बघा उशिरा का होईना दाद मिळतीये, म्हणून त्यांनी बोलणं आणखी रेटलं. थोड्या वेळाने त्याचं तोंड दुखू लागलं, घसा कोरडा पडला, तेव्हा त्याला लक्षात आलं आपण जरा जास्त बोललो. म्हणून तो म्हणला, माफ करा श्रोतेहो, घरातनं गडबडीत बाहेर पडलो आणि हातात घड्याळ बांधायचं राहून गेलं त्यामुळे वेळ कळली नाही. ते एक जण उठला आणि म्हणला, घड्याळाचं राहू द्या, मागच्या भिंतीवरचं कॅलेंडर तर बघायचं. बोलण्याच्या नादात माझी अशी गडबड होऊ नये याची मी काळजी घेतो आणि मी हे माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय जवान जय किसान.